नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज जो इयत्ता 10वीचा मॅथ 1चा जो पेपर झालेला आहे अ, त्याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. मॅथ 1चं पूर्ण सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे. जो काही पहिला जो क्वेश्चन्स होता तो राईट द डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट. याची जी डिग्री आहे ती 2 असते. फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये याचं हे उत्तर आहे, कारण याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि हा 2 इकडे येईल लेफ्ट साईडला, तो -2 येईल, त्यामुळे तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्ममध्ये तो मोडतो आहे. त्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे ते बी ऑप्शन्स आहेत. फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग एपी. याच्यामध्ये कोणताही डिफरन्स आपल्याला दिसत नाही, त्यामुळे ऑप्शन्स 0 असेल. विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. याच्यामध्ये हे बी आन्सर इज करेक्ट आहे, किंवा कारण याचं असं आहे की 10च्या वरती कोणतीही संख्या ही वरती मोठी नसावी त्या कारणास्तव जे आन्सर आहे ते बी आहे. याच्यामध्ये 2 छोटा आहे, 3 मोठा आहे. 15% म्हणजे 15/100 असतो, आणि 0.7 म्हणजे हा कोणत्या तरी संख्येचा एक भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी बी ऑप्शन इज करेक्ट. जो पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये एक्स प्लस वायची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामध्ये अ, आपण काय करायचं आहे की इक्वेशन 1 आहेत आणि इक्वेशन 2 आहेत, याची आपण ॲडिशन करायची, की जे इथे मी आधीच केलेले आहे. 2x प्लस वाय इज इक्वल टू 7, आणि या ठिकाणी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 11, आणि जे आन्सर आहे ते 3x प्लस 3y इज इक्वल टू 18. हा 3 कॉमन आहे त्यामुळे बाहेर येईल. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 18. म्हणून एक्स प्लस वायची जी व्हॅल्यू आहे ती 18/3. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. सो याचं आन्सर आहे 6. त्याच्यानंतर दुसरं आहे फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्सेस. इथे tn ची व्हॅल्यू दाखवली आहे 3n-4. मग आपण n म्हणजे काय की विशिष्ट संख्या असते, त्या नंबरला कोणती संख्या असेल तर याचा अर्थ इथे काय सांगितलं की फर्स्ट टर्मला कोणती असेल, मग आपण n च्या ऐवजी 1 ठेवायचं आहे. म्हणून t1 इज इक्वल टू 3 इंटू 1 -4, आणि 3 -4 इज इक्वल टू 1 -1 हे तिचं करेक्ट आन्सर आहे. हाऊ मेनी अल्फा न्यूमरल आर देअर इन फॉर्मॅट ऑफ GSTIN. इथं जे आन्सर आहे ते 15 आहेत. 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. राईट द सॅम्पल स्पेस. इथं जी सॅम्पल स्पेस आहे ती आपण जी 2 कॉईन आहे जे आपण जर टॉस केले तर 2 कॉईनचं कशा प्रकारे जे स्टेप्स आहेत ते राहू शकतात, त्याचं आन्सर या प्रकारे आपण लिहायचं. H1 H2 H1 T2 H2 H2 आणि H2 T2 या प्रकारे आपण लिहायचं आहे. टोटल सॅम्पल स्पेस आपले जे बनत आहेत ते टोटल 4 बनत आहेत, 4 बनत आहेत. त्याच्यानंतर जे काही पुढचा जो क्वेश्चन्स आहे तो कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग. ही 4 मार्क्ससाठी हा प्रश्न होता. आपण 2 ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करायच्या होत्या. हा जो काही प्रश्न आहे तो टेबल आहे तो एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4 या इक्वेशनवर आधारित आहेत. या टेबलमध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे एक्सची व्हॅल्यू -2 आहे, आणि त्याला अनुसरून आपण एक्सच्या ऐवजी -2 आपण टाकायचं आहे. -2 + 2y इज इक्वल टू 4 हे आपलं इक्वेशन आहे, मूळ इक्वेशन. त्या इक्वेशनमध्ये आपण -2 ची व्हॅल्यू आपण टाकायची आहे, आणि -2 ची टाकल्यानंतर आपलं जे आन्सर येते वायची व्हॅल्यू हे 3 येते, की जे आपण ती इथे टाकलेली आहेत. आणि खाली आपण या प्रकारे लिहायचे -2, 3. आणि इथे आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची, की ज्या ठिकाणी वायची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, की ते मी इथे सॉल्व्ह केलेलं आहे. एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4, आणि आपण वायच्या ठिकाणी आपण 1 टाकायची व्हॅल्यू एक्स प्लस 2 इंटू 1 4. एक्स प्लस 2 इज इक्वल टू 4, आणि हा 2 तिकडे जाईल, मायनस होईल. सो एक्स इक्वल टू 4 -2, आणि एक्स व्हॅल्यू इज इक्वल टू 2, आणि इथे 2 ची एक्सची व्हॅल्यू 2 येते, आणि खाली शेवटी आपण 2 आणि 1 आपण असा लिहिणार. पुढचा जो क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे माय स्टँडर्ड फॉर्म इज हे तर आपल्याला माहितीच पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. माय रूट आर 5 and 12. Sum of my roots
So alpha plus beta is equal to 5 plus 12 is equal to 17. प्रोडक्ट ऑफ माय रूट बरोबर म्हणजे काय त्याचा अर्थ काय असतो, त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करणं, गुणाकार करणं. सो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 5 इंटू 12 इज इक्वल टू 60. So my quadratic equation is x square minus 17x plus 60 is equal to 0. कारण त्याचा फॉर्म्युला आहे जो काही क्वाड्रेटिक इक्वेशन आपण जो काही फॉर्म करतो, ते फॉर्म करताना आपला हा फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आपण हा फॉर्म्युला वापरून आपण इथे इक्वेशन बनवायचं आहे. पुढचं आहे एक्झाम्पल आहेत. Pushpamala has invested 24,000 and purchased a share rupees 20 at the premium of 4. Complete following activity, the number of share she purchased. इथे एफ पी दिला आहे 20 आणि प्रीमियम आहे 4. सो एम व्ही इज इक्वल टू एफ पी प्लस प्रीमियम, इथे शब्द येईल प्रीमियम, आणि 20 प्लस 4 इज इक्वल टू 24. सो नंबर ऑफ शेअर किती आहे ती प्रमाणे आपण जो फॉर्म्युला आहे टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन एम व्ही. सो 24,000 अपॉन 24 इज इक्वल टू 1000 शेअर, हे तिचा आन्सर येत आहे. नेक्स्ट आहे सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. कोणते पण आपण 4 प्रश्न सॉल्व करायचे, ते 8 मार्क्ससाठी आहेत. पहिला जो प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग सब सायमल्टेनियस इक्वेशन. ही आपण इक्वेशन कोणत्याही प्रकारे सॉल्व करता येईल, ग्राफिकली, क्रॅमर रूल किंवा आपलं जे काही सिंपल रूल आहे त्याप्रमाणे आपण सॉल्व करता येईल. इथे आपण काय करणार की ते पहिलं जे आपलं इक्वेशन दिलंय त्याला आपण 1 नंबर देणार, जे दुसरं इक्वेशन आपल्याला 2 नंबर देणार. आणि इथे मी काय केलंय ते की या इक्वेशन जे 1 आहे त्याला आपण मल्टिप्लाय केलंय, 2 मल्टिप्लाय केलंय. 2 मल्टिप्लाय करण्याचं कारण काय, कारण आपला जे वाय आहे तो इथे कट करायला चान्स आहे, म्हणून आपण इक्वेशन 1 ला आपण 2 मल्टिप्लाय केलंय. सो आपलं इक्वेशन जे म्हणताय मल्टिप्लाय केल्यानंतर 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. हे आपलं ज्याला आपण नवीन इक्वेशन म्हटलंय त्याला आपण नंबर दिलाय 3. सो ॲडिशन आपण काय केलं, इथे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 ची ॲडिशन केली, की जे इक्वेशन 2 आपलं आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. मग 2x प्लस 2y इज इक्वल टू 6 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. इथे 2y आणि मायनस 2y कॅन्सल होईल, आता 2x प्लस 3x इज इक्वल टू 5x होईल. सो 6 प्लस 4 इज इक्वल टू 10. म्हणून x ची व्हॅल्यू इथे 10 अपॉन इथे चुकलं आहे, इथे 10 अपॉन 5 पाहिजे होतं आणि x व्हॅल्यू इथे 2 पाहिजे होती. ठीक आहे. नेक्स्ट पुट x इक्वल टू 2. ठीक आहे, इथं 2 पाहिजे होतं. पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. आपण हे एक्सच्या ठिकाणी आपण 2 व्हॅल्यू टाकायची आहे. सो x प्लस वाय इज इक्वल टू 3. सो 2 प्लस वाय इज इक्वल टू 3. हा 2 तिकडे जाईल, तो मायनस होईल. सो 3 मायनस 2. सो 1 ही x ची व्हॅल्यू येते, x इज इक्वल टू 1. आणि x ची व्हॅल्यू 2 आहे आणि y ची व्हॅल्यू जी आहे तो y इज इक्वल टू 1 आहे. ठीक आहे. नेक्स्ट सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरिझम मेथड्स. फॅक्टर मेथड आपण वापरायचे आहे आणि फॅक्टर मेथड वापरताना शेवटचा अंक आणि पहिला जो अंक आहे इथे यमच्या पुढे एकही अंकाने म्हणजे त्याचा इथे 1 नंबर असतो, म्हणून आपण स्टार्टिंगला आपण दोघांची मल्टिप्लिकेशन केली. 13 इंटू 1 इज इक्वल टू 13. आपण संख्या अशा शोधायच्या आहे की त्या दोन संख्येचा गुणाकार मल्टिप्लिकेशन 13 आलं पाहिजेत आणि त्या दोन संख्यांची ॲडिशन ही मधल्या संख्ये एवढीच, म्हणजे थोडक्यात 40 आली पाहिजे. तर दोन संख्या मिळत आहेत 13 टू 1 दॅट इज 13. सो 13 प्लस 1 इज इक्वल टू 14. त्यानंतर मग आपण इक्वेशन सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. सो आपल्या इथे यम स्क्वेअर प्लस 14m प्लस 13 पुढे आपण केलं इथे यम स्क्वेअर प्लस 1m. इथे 1 आहे म्हणून आपण इथे 1m घेतलाय, प्लस 1 घेण्याची त्याची आवश्यकता नाही. पुढे प्लस 13m प्लस 13. इथे लास्टचा नंबर जो आपला 13 आहे तो आलेला आहे. इथे आपण जे दोन नंबर आपण जे घेतले आहेत ते इथे आपण टाकले आहेत. नंतर आपण जे कॉमन नंबर आहेत आपण ते बाहेर घेतले. या दोन संख्येतून m बाहेर येतोय. सो m प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. आणि ज्या पुढच्या दोन संख्या त्यातनं 13 बाहेर येतोय, तर 13 इन ब्रॅकेटमध्ये m प्लस 1 इज इक्वल टू 0. सो आपले याच्यामध्ये दोन ब्रॅकेट येतील, m प्लस 1 आणि m प्लस 13 इज इक्वल टू 0. याचे दोन आपले आन्सर असतील, m प्लस 1 इज इक्वल टू 0 और m प्लस 13 इज इक्वल टू 0. मग 1 तिकडे जाईल, हा मायनस होईल आणि 13 तिकडे जाईल आणि तो
ही मायनस होईल. सो आपल्या एमच्या दोन व्हॅल्यू निघत आहे, एम इज इक्वल टू -1 अँड एम इज इक्वल टू -13. नेक्स्ट आहे फाइंड द 19th टर्म्स ऑफ द फॉलोइंग ए बी. इथे 19वे जे काही टर्म्स आहेत आपल्याला ते शोधायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट टर्म आपल्याला दिले आहेत 7 आहेत. सेकंड टर्म्स आहे 13. जो ए आपले आहे तो 7 आहे. जो आपला डिफरन्स दिसतोय 7 आणि 13चा तो 6चा दिसतोय. तो 6ने पुढे वाढत चाललाय, त्यामुळे 6 हा प्लसमध्ये असेल. किंवा आपण 13 मायनस 7 जर केलं तर आपल्या आन्सर येते 6. सो डी इज इक्वल टू 6. आणि यन आहे तो 19 आहे, कारण आपल्याला 19वे पद शोधायचे आहे, त्यामुळे यनची व्हॅल्यू ही 19 असेल. मग आपला जो फॉर्म्युला आहे सो टी 19 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. सो 7 एची व्हॅल्यू 7 आहे, ब्रॅकेटमध्ये आपण 19 मायनस 1 केला आणि डीची व्हॅल्यू आपली 6 आहे. सो 7 प्लस 90 मायनस 1 आपले 18 होतील, इंटू 6 केले आपण, आपलं आन्सर येते 108. सो त्यामध्ये आपण जर 7 आपण ॲड केले तर आपले जे आन्सर येत आहे ते 115. सो जे आपले 19वे जे पद आहे ते आन्सर आपल्या येत आहे 115. So a share is sold for the market value of 2000. Brokerage is paid at the rate of 0.5%. What is the amount received after the sale? म्हणजे आपण एखादा शेअर आहे पण तो सॉल्व केला आणि ब्रोकरेज पण आहे आणि त्याला आपण पेड केले 0.5%नी, तर आपल्याला ती पैसे किती मिळतील? तर मग काय आहे त्या ठिकाणी आपण 0.5% म्हणजे काय, 0.5/100 इंटू 2000, कारण 2000वर 5% आहेत. या प्रकारे आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि आपला जे आन्सर येते 10 येते. ब्रोकरेज जे आपण देतोय ते टोटल 10 आहे. मग आपल्याला अमाऊंट किती मिळेल? मग 2000 मधून आपण 10 रुपये वजा केले, 2000 मायनस 10 इज इक्वल टू 1990 रुपीज आपल्याला मिळतील. पुढे द फॉलोइंग टेबल शो द नंबर ऑफ स्टुडंट अँड द टाइम they utilize daily for their studies. Find the mean time spent by the students for their studies. या ठिकाणी आपण ह्या कॉलमची ॲडिशन्स करायची. ते आपले ते सम ऑफ एफ एक्स. नंतर आपण या कॉलमची पण आपण ॲडिशन करायची, त्याची व्हॅल्यू येते 60. आणि मेनचा जो फॉर्म्युला आहे तो सम ऑफ एफ एक्स अपॉन एन. सो 300 अपॉन 60 इज इक्वल टू 5. सो मेन जे आन्सर आहे ते आपलं 5 येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट अँड राईट द एनी ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. आपण कोणती पण एक ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करायची आहेत. इथे प्रश्न जो केला आहे, श्री माणिकलाल हॅज परचेस 300 shares of FV ₹100 for MV 120. Company has paid dividend at 7%. Complete the following activity to find the rate of return on his investment. इथे एफ दिला आहे 100 आणि नंबर ऑफ शेअर आहेत 300. मार्केट व्हॅल्यू आहे 120. आपण ॲक्टिव्हिटीमध्ये आपण टाकलेलं आहे इथे 120 इंटू 300 इज इक्वल टू 36,000. देन डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू एफ इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. इथे आहेत आपण 100 घ्यायचं आहे इंटू 7/100 येईल आणि आपल्याचे आन्सर येते 7. सो टोटल डिव्हिडंड आहेत जे मिळणार आपल्याला आहे ते टोटल आहे 300 इंटू 7 इज इक्वल टू 2100. सो रेट ऑफ रिटर्न किती असणार आहे, डिव्हिडंड इन्कम इंटू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. सो 2100 अपॉन 36,000 इंटू 100. आपण जर याचं मल्टिप्लिकेशन करून आपण किंवा ही जर ही सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याचे आन्सर येते 5.83%. नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी आहे, अ 2-digit नंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम द डिजिट 2, 3, 5 विदाउट रिपिटेशन. आपण रिपिटेशन त्यामध्ये करायचं नाही. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर सो फॉर्म इज ॲन ऑड नंबर. या ठिकाणी आपण लेटर द सॅम्पल स्पेस किती आहेत आपण ते शोधूया. त्यामध्ये कोणताही नंबर रिपीट होता कामा नये. इथे यस आहे 23, 25, 32. इथे आपला जो मिसिंग होता तिथे 35 आपल्याला यायला पाहिजे. नंतर 52, 53. टोटल जे आपले नंबर मिळत आहे ते 6 आहे, म्हणून इथे एस इज इक्वल टू 60. तर आता इथे इव्हेंट ए आहे. इव्हेंट ए मध्ये काय म्हटलंय की द नंबर ऑफ सब फॉर्म इज अन ऑड नंबर. ते ऑड नंबर असायला पाहिजे की ज्या अंका शेवटी
1 3 5 7 9 ही नंबर असतात, हे आपण त्यातनं घ्यायचे आहेत. सो 23 25 35 53 असे आपले नंबर बनत आहे आणि टोटल जे आपले नंबर बनत आहे ते 4 आहेत, 4 आहेत. सो आपला जो फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए, सो एन ए अपॉन एन एस, टोटल 4 इथे आपलं आहे उत्तर 4/6. जर आला आणखीन आपण रेशोमध्ये आणलं तर आपलं जे आन्सर आहे ते 2/3. नेक्स्ट आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर रूल्स. आपण हे क्रॅमर रूलने सॉल्व करायचं आहे. स्टार्टिंगला आपण डी ची व्हॅल्यू काढायची आहेत. आपला जी या प्रकारे मांडणी आपण करायची आहेत आणि मांडणी करून आपलं जे आन्सर आहे ते -17. त्यानंतर आपण dx सॉल्व करायचं आहे. dx ची मांडणी करण्यासाठी आपण इथे या प्रकारे याची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर आपण सॉल्व केल्यानंतर आपलं जे उत्तर येते ते -51 आहे. त्यानंतर आपण dy ची मांडणी करायची. ती मांडणी केल्यानंतर आपण ते सॉल्व करायचे. सॉल्व केल्यानंतर आपलं जे आन्सर ते -34. मग आपण x चं उत्तर काढायचं आहे. x इज इक्वल टू dx अपॉन d इज इक्वल टू -51 अपॉन -17. दोन्ही पण मायनस असल्यामुळे आपला जे आन्सर आहे ते प्लस मध्ये येत आहे. सो आन्सर इज 3. y is equal to dy upon t is equal to -34 upon -17 is equal to 2 येते, +2 आपल्या इथे आन्सर असेल कारण दोन्ही पण मायनस त्या ठिकाणी आहे. सो x ची व्हॅल्यू येते 3 आणि y ची व्हॅल्यू येते 2. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय युजिंग द फॉर्म्युला. आपण फॉर्म्युला मेथड वापरून आपण हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. फॉर्म्युला आपला जो आहे याकडे आधी ए ची व्हॅल्यू पण बघायची. ए आहे 1, बी आहे -2 आणि सी आहे -3. एक्स ची व्हॅल्यू एक्सचं व्हॅल्यू आपल्याला काढायची, त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला आहे -b प्लस मायनस इन ब्रॅकेटमध्ये b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. ब्रॅकेटमध्ये आपण व्हॅल्यू आपण टाकायचे, पुटअप करायचे आहे. त्यानंतर आपण सॉल्व करायचे. सॉल्व केल्यानंतर आपलं जे आन्सर येते ते शेवटी x ची व्हॅल्यू येते 1 - √2 और x इज इक्वल टू 1 + √2. हे आपला शेवटी आन्सर येत आहे. त्यानंतर अ कमिटी ऑफ 2 मेंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम 3 बॉयज अँड 2 गर्ल्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. इव्हेंटच्या 2 अटी आहेत. आपण पहिली इव्हेंटची ए ची अट काय आपण ते बघू. ॲटलिस्ट 1 गर्ल्स मस्ट बी मेंबर ऑफ द कमिटी. त्या कमिटीमध्ये 1 मेंबर आहे ते गर्ल्स असायलाच पाहिजेत. आणि इव्हेंट बी मध्ये त्या कमिटीमध्ये फॉर्म करताना त्यामध्ये एक बॉय असायला पाहिजे आणि एक 1 गर्ल असायलाच पाहिजे. अशी कमिटी आपल्याला बनवायची आहे. आधी सॅम्पल स्पेस आपण बघून घ्यायचं आहे. सॅम्पल स्पेस बघितल्यानंतर आपले टोटल जे सॅम्पल बनत आहे ते 10 आहेत. इव्हेंट ए मध्ये आपण बघायचं. इव्हेंट ए मध्ये काय अट केली आहे, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 गर्ल्स असायलाच पाहिजेत. त्या प्रकारे आपण इथे करायचं आहे. B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B3. B3 म्हणजे या ठिकाणी 3 बॉयज आहेत, त्यामुळे आपण एकाला B1 एकाला B2 आणि एकाला B3 नाव देणार. आणि 2 गर्ल्स आहेत त्यामुळे एक G1 होईल आणि एक G2 असेल. या प्रकारे आपण ही कमिटी फॉर्म करायची आहे. आणि आपलं इव्हेंट ए मध्ये आपलं जे आन्सर येते ते टोटल जे सॅम्पल जे आहे ते 7 आहेत. सो 7/10 हे आपलं प्रोबॅबिलिटी इव्हेंट ए साठी असेल. इव्हेंट बी मध्ये एक बॉय आणि एक गर्ल असायलाच पाहिजे, त्यामुळे इथे आपलं जे टोटल जे नंबर बनत आहे, टोटल नंबर ऑफ सॅम्पल जे बनत आहे ते 6 असेल. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 6/10 इज इक्वल टू 3/5. नेक्स्ट आहे. इन अ जनरल स्टोर द प्राइसेस ऑफ different articles and its demand is shown in the following frequency distribution tables. Find the median of the prices. हा जो टेबल आहे आपण आहे तसा लिहायचा आहे आणि शेवटी पुढे एक CF कॉलम आपण वाढवायचा आहे. CF मध्ये आपण पहिले जी व्हॅल्यू आपण आहे तशी लिहायची, नंतर आपण त्यामध्ये 100 आपण ऍड करायचं. या प्रकारे आपण ऍडिशन करायचे. शेवटी आपलं जे आन्सर येते ते 400 येईल. आपली त्याला ही L ची व्हॅल्यू असेल. N/2 आपण काढायचं. N/2 केल्यानंतर आपला जे आन्सर आहे ते 200 आणि 200 ही 2 व्हॅल्यूच्या मध्ये येते. 140 आणि 240. जी संख्या लहान आहे ती असणार आहे CF. जी संख्या मोठी आहे त्या मोठी संख्येची जी व्हॅल्यू असते ती असते F, दॅट इज 100. मग L कोणती असणार आहे, तिथे 20 असणार आहे. सो L इज इक्वल टू 20 आणि H आहे ते
जे काही क्लास आहेत त्या क्लासचे डिस्टन्स किती आहे ते 20 आहेत. सो मीडियनचा फॉर्म्युला आहे एल प्लस एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ इंटू हाईट. आपला हा फॉर्म्युला मीडियनचा आहे. या प्रकारे फॉर्म्युलामध्ये आपण ज्या काही व्हॅल्यू आहेत आपण ते पुटअप करायचे आहे आणि केल्यानंतर आपलं जे आन्सर येते 32 हे आपला आन्सर येत आहे. त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन सॉल्व एनी टू सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. कोणते दोन प्रश्न आपण सॉल्व करायचे. पहिला प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम इफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन एम मायनस 12 एक्स स्क्वेअर एम मायनस 2 इन ब्रॅकेटमध्ये एम मायनस 12 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. इथे जी व्हॅल्यू दिल्या आहेत आपण ते इथे टाकायची आहे. जर आपण कम्पॅरिझन केलं बी स्क्वेअर मायनस 4ac ला, ठीक आहे, तर आपला इथे बी जो आहे तो इथे बी ही व्हॅल्यू आहे बीची, ही ए आहे आणि ही सी आहे. सो ए बी आणि सी. बीला आपण व्यवस्थित करून घ्यायचं. इथे टू जे ब्रॅकेट आहे ब्रॅकेटच्या बाहेर जे 2 आहे या 2 ने मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. सो 2m मायनस 24 2 ने जर 12 आपण जर मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर येते 24 एक्स प्लस 2. याच्या आधी ही व्हॅल्यू आहे एम मायनस 12 एक्स स्क्वेअर. सो बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 हे आपण जर कम्पॅरिझन केलं आणि कम्पॅरिझन करून आपण ते या प्रकारे व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि शेवटी आपल्याचे आन्सर येते 4m स्क्वेअर मायनस 56m प्लस 672. इथे स्क्वेअर सोबत जो आहे तो 4 आहे त्यामुळे आपण डिवाइड केले 4ने. सो 4 डिवाइड केल्यानंतर आपलं जे इक्वेशन बनतंय एम स्क्वेअर मायनस 26 प्लस 168. आणि संख्या आपण शोधायचे. संख्या शोधल्यानंतर आपल्या दोन संख्या जे मिळत आहे म्हणजे ह्या दोन संख्येचा गुणाकार प्लस 160 येतोय आणि त्या दोन संख्येचे ॲडिशन ही मायनस 26 येते आहे. त्यामुळे आपण ह्या दोन व्हॅल्यू घेतल्या आणि पुढे आपण कॉमन एम बाहेर घेतलाय या दोन संख्येमधनं. एम बाहेर घेतल्यानंतर इथे फक्त केवळ एम राहतोय आणि तिकडे 12 राहतोय आणि या साईडला 14 आपला बाहेर येतोय आणि जर 14 आपण बाहेर घेतला तर एम इथे राहील आणि शेवटी हा 12 असेल. आणि आपण जर कॉमन जर ब्रॅकेट आपण घेतले तर इथे एम मायनस 12 आणि एम मायनस 14 इज इक्वल टू 0. आणि आपल्या दोन आन्सर इथे येतील एम मायनस 12 इज इक्वल टू 0 और एम मायनस 14 इज इक्वल टू 0. सो एमची व्हॅल्यू 12 येतील प्लस 12 येईल आणि इकडे दुसरी व्हॅल्यू आपली एमची येते ती प्लस 14 इथे आहे. नेक्स्ट आहे अ फार्मर बोरस 1000 अँड ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ 140 in 12 installment, each installment being less than the preceding installment by 10. What should be the amount of his first and last installment? तर शेतकरी आहेत त्यांनी 1000 रुपये घेतले आणि त्याला परत पेड करायचे आहेत आणि ती 140 रुपये त्याला एक्स्ट्रा पैसे द्यायचे आहेत. म्हणून टोटल जी आपली अमाऊंट बनती आहे ती 1140 रुपीज. त्याला इतके पैसे त्याला वर्षाच्या शेवटी आपल्याला द्यायचे असतील. टोटल जे आपले नंबर ऑफ इयर आहेत ते 12 आहे त्यामुळे आपले एन जो म्हणतोय तो 12 असेल. जी टोटल अमाऊंट त्याला ती पेड करायची ती 1140 आहे. आणि डी जो आहे तो लेस होत आहे दर मंथली. प्रत्येक महिन्याला जी प्रत्येक जी इन्स्टॉलमेंट आहे ना ती कमी होते त्यामुळे ते डी आपला जो असेल तो -10 असेल. जर ते ॲड जर असते तर मग आपण म्हटलं असतं की त्यामध्ये +10 असतं पण इथे लेस म्हटलंय त्यामुळे इथे -10 येईल. सो समोरचा आपण इथे फॉर्म्युला वापरायचा आहे एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. सो 12 अपॉन 2 2a अपॉन 2a प्लस 12 मायनस 1 ब्रॅकेटच्या बाय -10 आहे आणि आपण हे 12 आपण जर 2 ने आपण डिवाइड केलं म्हणजे आपला आन्सर आहे 6 आणि 2a प्लस 11 इंटू 10 दॅट इज 110. त्याच्यानंतर आपल्याकडे 6 हा तिकडे डिवाइड होईल कारण इकडे मल्टिप्लाय आहे तो आणि डिवाइड केल्यानंतर जे आपला आन्सर येते 190 येत आहे आणि या साईडला 2a प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस 110 आहे. तर तो ब्रॅकेट गेल्यानंतर मायनस इथे राहील आणि इकडे आल्यानंतर तो प्लस होईल. सो 190 प्लस 10 जे आपलं आन्सर येते
300 आणि इकडे 2a आहेत. सो a ची व्हॅल्यू येते 150. हे आपलं फर्स्ट इन्स्ट्रुमेंट असेल की ज्यामध्ये पहिला प्रश्न केलाय व्हॉट व्हॉट शुड बी द अमाउंट ऑफ फर्स्ट इन्स्ट्रुमेंट. आपलं जे पहिले इन्स्ट्रुमेंट आहे ते 150 आहेत. मग लास्ट इन्स्ट्रुमेंट सुद्धा त्यांनी प्रश्न केलाय, त्यामुळे आपण आन्सर करायचं आहे tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 t. आता टी म्हणजे काय, लास्ट नंबर. सो टी 12 इज इक्वल टू 150 12 minus 1 minus 10. सो 150 प्लस 12 मायनस 1 केलं तर आपल्या इथे 11 येईल आणि त्याला आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे मायनस 10ने. सो आपल्या आन्सर येते 110 मायनसमध्ये येईल आणि 150 मधनं आपण जर 110 मायनस केलं तर आपला आन्सर येते 40. द लास्ट जो काही आपला इन्स्ट्रुमेंट असेल तो 40 असणार आहे. नेक्स्ट आहे द फॉलोइंग टेबल शो द मार्क्स 180 स्टुडंट इन मॅथमॅटिक्स. मॅथमध्ये जे काही मार्क्स मिळाले आहेत त्यांची आकडेवारी इथे दिलेली आहे. मार्क्स आहेत आणि इकडे नंबर स्टुडंट आहेत. इथे काय सांगितलं आपल्याला एक्सची व्हॅल्यू पण आपल्याला काढायची आणि हिस्टोग्राफ पण आपल्याला काढायचा आहे. आता जिथे इथे n आहेत 180 चा अर्थ या सगळ्या संख्यांची जी ॲडिशन आहे ती 180 आहे. मग आपण काय केलं की ते त्यांची सर्वांची ॲडिशन केली आणि जे नंबर आहेत त्या नंबरचे आपण ॲडिशन केले असता आपलं जे आन्सर येते 120. जे खाली x बाकी आहेत ना ते आहेत x प्लस 2x, जे याचा आन्सर येते 3x. सो 120 प्लस 3x इज इक्वल टू 180, कारण 180 सर्व विद्यार्थी आहेत. मग 120 हा तिकडे जाईल, तो मायनस होईल. सो 3x इज इक्वल टू 60. म्हणून एक्सची व्हॅल्यू येते 20, कारण 60ला जर 3ने आपण डिवाइड केलं तर आपला जे आन्सर येते 20. सो इथे ही एक्सची व्हॅल्यू आहे 20 आणि हा 2x दॅट इज 2 इंटू 20 दॅट इज 40. हे आपलं 2x व्हॅल्यू इथे 40 आणि याच्यावर आधारित आपण काय करायचं आहे, हिस्टोग्राम पण आपण काढायचं आहे. ही जो पुढच्या स्लाइडला मी आपल्याला केलेला आहे. इकडे आपण एक्स अक्षावर आपण मार्क्स घ्यायचे आहेत आणि वाय अक्षावर आपण नंबर स्टुडंट घ्यायचे आहेत आणि आपण स्केल आपण काय घेतोय ते स्केल पण मी दाखवलं आहे. ते 1 सेम इज इक्वल टू 10 स्टुडंट आणि एक्स ॲक्सिसवर दाखवले 1 सेम इज इक्वल टू 10 मार्क्स. या प्रकारे आपण हा हिस्टोग्राम पण काढायचा आहे. पुढचं आहे सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. Draw the graph represent the equation 2x is equal to y plus 2 and 4x plus 3y is equal to 24 on the same graph paper. Find the area of the triangle formed by these lines and x-axis. ठीक आहे, आपण इथे ग्राफ पण काढायचं आहे. ग्राफ काढण्यासाठी आधी आपण इक्वेशन आहेत ना ते सॉल्व्ह करायचे आहे. आपण एक एक जे पहिले इक्वेशन आहे त्यामध्ये आपण काय करायचं आहे, आपल्या मताने एखादी एक्सची किंवा वायची व्हॅल्यू पण घ्यायची, की जिथे मी घेतलेलं आहे वायची व्हॅल्यू 2 टाकल्यानंतर आपलं जे आन्सर येत आहे ते 2 येते. म्हणून आपला जे पहिला पॉईंट येतोय तो एक्स आणि वायचा तो 2 आणि 2 येते. त्याच इक्वेशनमध्ये आपण वायची व्हॅल्यू पण जर 4 मानली तर आपलं जे आन्सर येते एक्सचा आन्सर येते 3 येत आहे. आपलं एक्स आणि वाय किती असेल तर 3 आणि 4 असेल. आणि दुसरं जे इक्वेशन आहे ते 4x प्लस 3y इज इक्वल टू 24 आहे. त्या इक्वेशनमध्ये सुद्धा आपण काय करायचं आहे, 2 व्हॅल्यू आपल्या मताने घ्यायच्या आणि ते 2 प्रकारे आपण सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा मी काय घेतलं, y इज इक्वल टू 4 घेतला आणि y ची व्हॅल्यू 4 घेतल्यानंतर आपलं x चं उत्तर 3 येत आहे. त्याच्यानंतर मी y ची व्हॅल्यू 8 घेतली आणि 8 घेतल्यानंतर आपलं जे आन्सर येते ते x जे आन्सर येते ते 0 येते. सो x आणि y ची व्हॅल्यू येते 0 आणि 8. ही दुसऱ्या इक्वेशनसाठी आहे. आणि पहिल्या इक्वेशनसाठी आपल्या इथे 3 आणि 4 आणि इकडे 2 आणि 2. आणि हे पॉईंट आपण ग्राफ पेजवर काढायचे. केल्यानंतर आपलं इथे या बघा आपला ग्राफ आहे. हे पण इकडे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण करून घ्यायचे. आपण 1 2 3 असं नंबरिंग करायचं आहे. लेफ्ट साईडला -1 -2 वाय ॲक्सिसवर सुद्धा आपण +1 +2 3 +3 इकडे जाईल आणि खाली -1 -2 या प्रकारे आपण करायचं आहे. जे पॉईंट आपलं जे उत्तराच्या माध्यमातून आलेलं आहे 2 आणि 2 आणि इकडे 3 आणि 4 ते आपण टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपण दोन्ही इक्वेशनचे आता हे जे पहिले इक्वेशन आहे ते याचं आहे 2x इज इक्वल टू y प्लस 2. ते ह्या लाईनचं आहे 2 इज इक्वल टू y प्लस 2. ते सेम दुसरं जे इक्वेशन आहे ते 4x प्लस 3y ते सुद्धा आपण इथे
टाकायचे 4x प्लस 3y इज इक्वल टू 24. या प्रकारे आपण हे पॉइंट स्पॉट करून आपण हा ग्राफ काढायचा आहे. पुढे एक प्रश्न त्यांनी केलेला आहे की फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय दिस लाईन्स अँड एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर जो काही ट्रायंगल बनतोय ना, त्या ट्रायंगलचा आपण एरिया काढायचा आहे. हा जो ट्रायंगल बनलाय या ट्रायंगलचा एरिया आपण काढायचा आहे. इथे ही आपली हाईट झाली. या ट्रायंगल मी नाव दिलंय, हा स्पॉट आहे ए, इथे बी नाव दिलंय आणि इथे सी नाव दिलंय. ठीक आहे, इथे सी नाव दिलंय. या ठिकाणी आपण हे हा जो काही ट्रायंगल बनलाय त्या ठिकाणी आपला जो बेस आहे आणि इथे हाईट आपण सुद्धा आपल्याला करता येईल. ही जी हाईट आहे आपल्याला मेजरमेंट करता येईल. टोटल आपली जी ग्राफच्या माध्यमातून आपण काउंटिंग जर केल्यानंतर आपली जी हाईट बनते ती 4 सेंटीमीटर बनते आहे. मग इथे आपण मी ट्रायंगलचा एरिया काढलाय. ट्रायंगल ABC आहे आणि इथे जी हाईट आहे ती 4 युनिट आहे आणि बेस आपला जो बनतोय तो 5. आपण इथे काउंट पण करता येईल. जो बेस आहे ए पासून बी पर्यंत किती नंबर आहेत 1 2 3 4 5. म्हणजे आपली हाईट आहे ती CM आहे. CM आपली हाईट आहे. ती पॉईंट पासून तर या एक्स ॲक्सिस पर्यंत किती रेषा आहेत जे काही सेमीच्या माध्यमातून आपण घेत असतो तर ते 4 पॉईंटवर आपल्याला दिसतोय. म्हणून CM इज इक्वल टू 4. मग एरिया ऑफ ट्रायंगल जो काही फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, या प्रकारे फॉर्म्युला आपण वापरून आपला जे आन्सर येते ते 10 युनिट स्क्वेअर येत आहे. या प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. जो काही लास्ट क्वेश्चन आहे तो द फॉलोइंग पायडाग्राम शो द पर्सेंटेज ऑफ पर्सन अकॉर्डिंग टू ब्लड ग्रुप इन अ ब्लड ग्रुप चेकिंग कॅम्प्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे पाय चार्ट दाखवला आहे, पायडाग्राम दाखवला आहे आणि त्याच्या आधारित आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे. पहिला प्रश्न आहे फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच ब्लड ग्रुप. प्रत्येक ब्लड ग्रुपचा आपण काय करायचंय सेंट्रल अँगल आपण काढायचा आहे की जो इथे काढलाय. पहिला जो आहे ओ आहे. सो 45/100. आपण 100 का घेतला कारण पर्सेंटेज मध्ये आहे आणि पर्सेंटेज कशा असतं की त्याला आपण डिवाइड हा 100 आपण करत असतो. त्याला मल्टिप्लाय करायचंय 360 ने कारण जो पायडाग्राम असतो त्याला आपण मल्टिप्लिकेशन सर्टन अँगल काढायला आपण कधी पण 360 ने मल्टिप्लाय करत असतो. म्हणून इथे आपण 360 ने मल्टिप्लाय केलंय. आपलं जे आन्सर येते ओ ब्लड ग्रुपसाठी ते येते 162 डिग्री येते. सॉरी पर्सेंटेज केलंय इथे डिग्री पाहिजेत. त्याच्यानंतर जो काही ए ब्लड ग्रुप आहे त्यामध्ये 20% आहे. सो 20/100 इंटू 360. जर आपण इथे हे सॉल्व्ह केल्यानंतर आपलं जे आन्सर येते 72 डिग्री. ठीक आहे, आणि या प्रकारे सीचं जे आपलं आन्सर येते 108 आणि डी जी ए बी आहे की ओन्ली 5% आहे त्याचं आपलं जे आन्सर येते 18%. या प्रकारे आपण हा ए प्रश्न सॉल्व्ह केला आहे. जो बी प्रश्न क्वेश्चन्स आहे तर फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देअर आर 600% ऑफ ब्लड ग्रुप ऑफ बी. तो क्वेश्चन्स आहे तिथे आपण सॉल्व्ह केलाय. बी जर बी मध्ये 600 आहे पर्सन आहे ब्लडसाठी तर टोटल सॅम्पल किती, टोटल पर्सन किती आहे ते शोधायचं आहे. म्हणून 600 नेमके हे किती पैकी आहे ते माहित नाही. म्हणून आपण काय केलंय त्याला आपण एक्स मानलंय. म्हणून 600 इंटू 600 अपॉन एक्स. 600 जे आहेत ते किती टक्के म्हटलेलं आहे बी मध्ये सांगितलंय 30% आहे. म्हणून 30/100 हे आपलं इक्वेशन बनतंय. हा रेशो आपला बनतोय आणि या प्रकारे आपण जर 100 इकडे आणलं तर तो मल्टिप्लाय होईल 600ला आणि हा एक्स तिकडे जाईल आणि 30 हा इकडे डिवाइड होईल आणि हे केल्यानंतर आपला जे आन्सर येते एक्सची व्हॅल्यू जी येते ती 2000% इथं आहे. म्हणून बी आन्सर जे बी क्वेश्चन जो आहे ना तिथे जे आन्सर आहे फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देर आर 600% ऑफ ब्लड ग्रुप डी. टोटल जे पर्सन आहेत ते 2000 आहेत. या प्रकारे आपला हा बोर्डचा मॅथ 1चा पेपर होता. धन्यवाद.